आरजी क्लब संगमनेर जिंकला दुसरी मॅच तर तो संघ जाईल सुपर 8ला आणि तिथे जर निमगाव जाळी जिंकली तर मग तिन्ही टीम एक एक मॅच जिंकणार आहेत आणि मग नेट रन रेट वरून एक टीम जाणार आहे सुपर 8 मध्ये. पाहायचं आपल्याला काय होतंय. दुसऱ्या मॅचला आता सुरुवात होईल. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज अमोल दुबे पाटील आणि स्ट्रायकर एन कडे जर पाहिलं तर जुन्नर नारायणगावचे सुपरस्टार नाव राजू पाटे आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर नवनाथ आमरे. पहिला बॉल टाकला जातोय. मॅच नंबर 2 ला सुरुवात. अमोल तयार आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. यशस्वी झालेले नाहीयेत. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. कालच निळवंडेमध्ये संघ जिंकला. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवला राजू पाटे यांनी तिथे देखील. म्हणजे अशा अनेक स्पर्धा आहेत त्याचा अमूल्य करता येईल. यावर्षी एनबी ट्रॉफी 4.0 मॅन ऑफ द सिरीज HF डिलक्स बाईक मिळवणारे राजू पाटे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. आता फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित राजू पाटे राहिलेले नाहीत तर राजू पाटे आज सगळ्या भारतवर्षामध्ये प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. परंतु समोर तितक्याच ताकदीचे गोलंदाज म्हणजेच अमोल दुबे पाटील ज्यांनी आखादी वारी केली. PTPL आम्हाला आठवते. PTPL मध्ये मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर कार जिंकणारे खेळाडू अमोल दुबे राहिले होते आणि आज तेही आयकॉनच्या भूमिकेमध्ये. त्यांच्यावर देखील मोठी जबाबदारी आहे. राहत्या तालुक्यातील बाबळेश्वरचे ते सुपुत्र आहेत. परंतु समोर नारायणगावचे राजू. फुल टॉस बॉल लॉंगॉन मध्ये बॉलला खेळलेला आहे. फक्त दिशा दिली आहे. फिल्डर येतात बॉलवर एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि बघता बघता 2 धावा इकडे पूर्ण करण्यात आलेल्या आहे. थोडंसं फंबल आणि त्याचा फायदा इकडे फलंदाजांनी घेतला. 1ला 2 मध्ये कन्व्हर्ट करण्यामध्ये यशस्वी राहिले आणि या 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या देखील आपण बघू शकतो मित्रांनो पुढे जाणार आहे. धावफलकावर धावसंख्या 2. दोन्ही संघांसाठी मॅच महत्वाची आहे. कमी गतीने टाकलाय. कव्हर पॉइंट वरून राजू पाटे यांनी बॉलला फक्त दिशा दाखवली आहे परंतु बॉलला अडवण्याचा प्रयत्न तिकडे क्षेत्ररक्षकाने केला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी. राजू पाटीलला मिळते 4 धावेंची हमी. चौकार. खूप चांगला फटका. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ हेच राजू पाटील या चेंडूवर दाखवत आहेत. थोडंसं बुद्धिमत्तेचं क्रिकेट, थोडीशी कलात्मकता, थोडंसं क्रिकेटचं सौंदर्य, एक ऑर्थोडॉक्स क्रिकेटचा स्ट्रोक त्यांनी इकडे एक्झिक्यूट केला. 4 धावा पूर्ण होत आहेत आणि या 4 धावेंच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल एकूण धावसंख्या 6. फुलर लेंथ. वाह कडक बेधडक अजून एक लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 4-4-4. चौकार. खूप चांगला ड्राईव्ह केला होता यावेळेस राजू पाटे यांनी आणि असे फटके खेळल्यावर कॉन्फिडन्स वाढतो. ज्यावेळेस तुम्ही क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे फटके सजवता. रिव्हर्स रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर येत आहे तिकडे. एक सिंगल मात्र पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावफलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावर धावा 11. 81 धाव्यांचा पाठलाग करायचा होता. अश्विन शेटकोल्ले जे स्वतः संघमालक आहेत त्यांनी त्या बॉलला अडवलं होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु डायरेक्ट हिट जर झाला असता तर नवनाथ आमरे यांना परतावं लागलं असतं हे निश्चित आहे. परंतु नेम लागला नाही त्यामुळे फलंदाजाचा गेम होऊ शकला नाही. एक सिंगल आली. धावफलकावर धावसंख्या 11. खाली राहिला थोडासा बॉल. टप्पा पडल्यानंतर स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय. फिल्डर येत आहे तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर धावा 12. मागच्या सामन्यामध्ये अमोल डुबेने पहिल्या ओव्हरमध्ये 24 खर्च केले होते. या मॅच मध्ये 12 खर्च केल्या आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस 12 धावा धावफलकावर. मागच्या सामन्याचे यशस्वी गोलंदाज बॉलिंग साठी किरण खुळे आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर संगमनेर किंवा मग पंचक्रोशीत ज्याच्या वेळेस स्पर्धा होतात शेखर शेळके यांची आठवण सुद्धा आल्याशिवाय राहत नाही. आणि विशेष म्हणजे कधी कधी असं वाटतं की शेखर मैदानात येईल बॅटिंग करेल, शेखर मैदानात येईल बॉलिंग करेल. आजही शेखर आपल्या मनात आहे. शेखरला सुद्धा भावपूर्ण आदरांजली या स्पर्धेच्या माध्यमातून.
उडवलाय बॉल, नवनाथ आंबरे यांनी लगावलाय टोला आणि बॉलला पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीला. गुलेवाडीचा हा टोला आहे, षटकार. निश्चितच 2007-8चा कालावधी जर आपण आठवला तर निश्चितच त्या काळी नवनाथ आंबरे खूप चांगलं क्रिकेट त्यावेळेस खेळलेलं आहे. त्यावेळेस ते सुपरस्टार राहिलेले आहेत. परंतु आज देखील खूप चांगलं क्रिकेट ते खेळत आलेत. विशेष म्हणजे त्यांनी सातत्य टिकून ठेवलं, हे महत्वाचं आहे. 15 ते 20 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करणारे नवनाथ आंबरे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला राजू पाटे, षटक क्रमांक 2 मध्ये किरण खोळे सर, कोल्हेवाडी. आपल्या गावासाठी खूप चांगलं क्रिकेट किरण खोळे सर सातत्याने खेळत आलेले आहेत आणि चांगले गोलंदाज आहेत. म्हणजे मग आता राहता तालुक्यामध्ये देखील त्यांना घेण्यासाठी ऑप्शनमध्ये चढावर राहते. संगमनेर तालुक्यात तर राहते, परंतु आता मतदारसंघ त्यांचा राहता असल्या कारणे मग तिकडे देखील त्यांना संधी मिळते आणि तिथेही त्यांना ऑप्शनमध्ये घेण्यासाठी मोठी चढावड असते. कारण आज एक चांगले गोलंदाज म्हणून त्याच्याकडे निश्चित रूपाने पाहिलं जातं. तेच आपल्याला बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर राजू पाटे, चांगला स्ट्रोक, फिल्डर मात्र दूर आहेत, बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे मात्र कुठलाही नसेल. एक सिंगल एकदा पूर्ण कर. चांगलं कॉलिंग, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक असं म्हटलं जातं आणि तो मनाचा ब्रेक उत्तम राहिला. कदाचित विकेटही गमवावी लागू शकली असती इथे. एक सिंगल येत असताना धावफलक 1च्या मदतीने पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये होणारा बदल, एकूण धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा, 20 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट. कुठलाही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाहीये. पाहूयात कशा पद्धतीने मॅच पुढे जाते ते बघणं बरंच गरजेचं आहे. किरण खुळे सर, प्रत्येक खेळाडू इथे 100% देण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा राहिलेला आहे. प्रत्येकानं लढायचं. लोपर फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे. फिल्डर आहेत मागे. गौरव शिंदे येत आहेत बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे. तुषार गोडगे साहेबांची टीम एका बाजूला आहे. निश्चितच आपण त्या दिवशी देखील चर्चा केली की घारगावमध्ये त्यांना प्राइज मिळालं होतं. घारगावमध्ये इलेक्ट्रिक स्कूटी मिळाली होती. आर्थिक परिस्थिती गरीब असताना त्यांचे सहकारी मित्र जे पूर्वी त्यांच्या सोबत खेळलेले आहेत, अब्दुल पटेल यांच्या मुलीने 10वी मध्ये 90% गुण मिळवले होते, म्हणून तुषारजी गोडगे साहेबांनी त्यांना मिळालेली स्कूटी तिला दिली होती. म्हणजे अतिशय उदार, दिलदार, दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून तुषारजी गोडगे साहेबांकडे आम्ही पाहत असतो. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, पंच इथे व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्या व्यवसायाचा जो व्यस्त कालावधी आहे त्यांचा, त्यातून ते वेळ काढतात आणि क्रिकेटला वेळ देतात. त्याबद्दल तुषार भाऊंचं मनापासून कौतुक करावं लागेल. कारण क्रिकेटच्या माध्यमातून त्यांच्यासारखा एक हिरा टेनिस बॉल क्रिकेटला मिळालेला आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत. म्हणतात ना की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. यावेळेस देखील एक एक्स्ट्रा कव्हरला दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये राजू पाटेच्या बॅटमधून अजून एक क्लासिकल अंदाज. बॉल बाउंड्री लाईन पार, येतोय चौकार. धावफलकावर धावा 26, 26 रन. फुलर लेंथवरचा बॉल, मनगडाचा वापर केला, अगदी जमिनीला समांतर हा फटका. एक सिंगल मात्र तिकडे पूर्ण होणार आहे कारण योगेश पवार पोहोचत आहेत बॉलवर. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या जर बघितली मित्रांनो तर धावा आहेत 27. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे.
27 धावा 2 ओव्हरचा खेळ इकडे पूर्ण झालेला आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना आरजी क्लब संगमनेर ही टीम आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 21 मिनिटे बाकी आहेत. 21 मिनिटांमध्ये 4 ओव्हर पूर्ण करायच्यात. 21 मिनिटे बाकी राहिलेली आहेत. त्याची दखल कॅप्टनने घ्या. ती जबाबदारी कॅप्टनची आहे. 21 मिनिटांमध्ये 4 ओव्हर पूर्ण करावे लागतील. राजू पाटे स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग करण्याकरिता पुन्हा एकदा अमोल डुबे. एक्स्ट्रा कव्हर, मनगडाची ताकद दाखवणारा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले परंतु बॉल त्यांच्या आवाक्याबाहेर. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, षटकार, 6 रन. खूप चांगला स्ट्रोक, ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल कव्हर ड्राईव्ह करत लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह केला, षटकार आलाय. यावेळेस विकेट टाकला अमोलने. या अगोदरच्या चेंडू थोडासा कमी गतीने होता, तदनंतर विकेट टाकलेला बॉल. एक सिंगल मात्र पूर्ण केली जाणार आहे. चांगली सुरुवात करून देत आहेत राजू पाटे. धावफलकावर जर नजर टाकली तर 34 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. 34 रन. लॉस ऑफ नो विकेट. कुठलाही फलंदाज अद्याप बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची. बॉलर तयार आहेत बॉलिंगसाठी. अमोल ढुबे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. पुढचा बॉल कमी गतीने टाकला होता. पुल करण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र मिड विकेट वरून येत आहे. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर 1 ने वाढ होते. धावा फलकावर धावा 35. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अमोल डुबे बॉलिंग करत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. विकेट टाकलाय, पुढे टाकला होता. फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन आणि राजू पाटे यांनी चेंडूला फक्त दिशा दिली. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्यात येते. धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये होतोय बदल. धावा झालेल्या आहेत 36 धावा. बॉलर तयार. उडवलाय बॉल. यावेळेस नवनाथ आंबरे यांनी बॉलला हवा दिली आहे, परंतु फिल्डर मात्र बॉलच्या खाली. गौरव शिंदे आलेत. झेल पकडला जातोय. पहिला धक्का, पहिली विकेट, पहिला फलंदाज नवनाथ आंबरे यांच्या रूपामध्ये होतोय बाद. विकेटचं होतंय पतन. छत्तीस धावसंख्येवर पहिला फलंदाज इकडे बाजून परतलेला आहे आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जातेगावचा टायगर, नाव निलेश इंगावले, बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत आणि तेच आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. परंतु दुसऱ्या बाजूला अमोल दुबे यांचं देखील कौतुक करावं लागेल. महत्वाची विकेट, नवनाथ आंबरेंची विकेट अमोल दुबे यांनी मिळवून दिली आहे. या ओव्हरमध्ये अमोल दुबे खूप चांगल्या लाईन अँड लेंथने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि ते गरजेचं आहे, कारण ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे. यावेळेस आल्याबरोबर चेंडूला फक्त दिशा दिली आणि निलेश इंगवले यांनी या बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 4 4 4. चौकार.
तर षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 ओव्हर नंतर धावा फलकावर धावा 40, एक फलंदाज बाद, 40 रन, लॉस ऑफ 1 विकेट. पप्यात अजूनही जर पाहिलं मित्रांनो तर 3 ओव्हर येणं बाकी आहेत आणि येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये किती धावा बनवल्या जातात ते बघणं देखील बरंचसं निर्णायक या ठिकाणी ठरणार आहे. बॉलिंग करण्याकरिता आपण बघू शकतो किरण खुळे बॉलिंग करण्याकरिता येतात षटक क्रमांक 4 साठी. एक यशस्वी गोलंदाज राहिलेले आहेत. खरं तर आपण या अगोदर देखील किरण खुळे यांच्या बाबतीत बरीचशी चर्चा केली. वलय आहे या नावाभोवती याबाबत आपण बरीचशी चर्चा केली आहे. परंतु समोर आता राजू पाटे यांचं आव्हान आहे. कसोटी लागणार आहे. राजू पाटे चांगली बॅटिंग करतात. तुम्ही जर बघितलं तर 25 धावा राजू पाटेने बनवल्या, 4 धावा निलेश शिंगवले पहिल्याच बॉलवर चौकार खेळताना पाहायला मिळाले. पाहूयात काय घडते ओव्हरमध्ये. फुलर लेंथवर चांगला बॉल, एक सिंगल घेण्याचा मानस आहे. फिल्डर अश्विन खोले येत आहेत. एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे धावफलकावर जर नजर लागली तर 41 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. कॉल बॅक, कमबॅक करण्याची संधी. 3 संघ, 1 संघ सुपर 8 ला 3 मधून जाणार, त्यामुळे संघर्ष मोठाच आहे. त्यानंतर सुपर 8 मध्ये गेल्यानंतर परत एकदा तुम्हाला खेळायचं आहे. लगेचच सुपर 8चा एक बी ग्रुप आपल्याला इथे खेळताना दिसेल. काल जर आपण बघितलं तर 2 संघ सरळ जाऊन पोहोचले बक्षीसपात्र फेरीमध्ये. काल आपण बघितलं तर शिवनेरी स्ट्रायकर्स 2 सामने लागोपाठचे जिंकले, तो संघ क्वालिफायरला गेला. काल सायंकाळच्या सत्रामध्ये 5वी मॅच जी सुपर 8ची झाली तिथे विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे हा संघ जाऊन पोहोचला एलिमिनेटर मध्ये. कमी गतीने टाकलाय, एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय, फिल्डर बॉलच्या खाली. राहुल शिंदे तिकडे पकडतायत झेल. निलेश इंगवले यांचा समतोय खेळ. विकेटचं बदल आपल्याला पाहायला मिळेल. किरण खुळे मिळवत आहेत विकेट. निश्चितच किरण खुळेंच्या बाबतीत आपण सातत्याने चर्चा करतो की ते फलंदाजांना तुम्ही जर बघितलं ना तर लालूच देतात आणि ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता त्याला ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. विशेष म्हणजे कमी गतीने टाकला होता बॉल आणि तिथे फसले फलंदाज. विकेट आली. निलेश इंगोले बाजून परत आहेत तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक युवा टॅलेंटेड खेळाडू साहिल बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन बाद 41 चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. किरण खुळे इथे विकेट मिळवत आहेत. बॅटिंगसाठी साहिल आलेले आहेत. आल्याबरोबर रिव्हर्स, क्या बात है. आणि या बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलंय. लाजवाब, सदाबहार, विलोभनीय फटका, षटकार. खूप चांगला स्ट्रोक. आणि आल्याबरोबर रिव्हर्स खेळणं तितकं सोपं नाही आणि ते साहिल इथे खेळत आहेत. 6 धावा प्राप्त केल्या जात आहेत. लेदर बॉल क्रिकेट देखील खूप चांगले खेळतात ते. साहिल बॅटिंगसाठी आलेले आहेत. धावा फलकावर 47. परत एकदा रिव्हर्स स्वीप आणि यावेळेस मात्र फिल्डर आहेत मागे. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एक सिंगल तिथे परिपूर्ण केली जाणार आहे. किरण खुळे यांनी वेगात पुढे टाकला होता बॉल यावेळेस आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर अगदी घरंगळत बॉल गेला. 2 चेंडू अजून येणं बाकी आहेत. धावफलकावर धावसंख्या 48. या ओव्हरमध्ये 2 बॉल येणं अजून बाकी असणार आहेत. किरण खुळे षटक क्रमांक 4 हाताळत आहेत. षटकार आल्यानंतर चांगलं पुनरागमन केलंय त्यांनी. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग. राजू पाटेने बॉलला उडवलंय परंतु मागे फिल्डर योगेश पवार यांनी कॅच तर पकडला परंतु मला वाटतंय त्यांचा पाय स्पर्श झालाय बाउंड्री लाईनला आणि इथे षटकारही आलाय आणि राजू पाटे यांना जीवदानही मिळालंय. षटकार आहे आणि या षटकाराने धावसंख्या देखील आपण बघू शकतो आता पुढे गेली. चांगलं जजमेंट घेतलं असतं तर कदाचित झेले होऊ शकला असता. कारण सीमारेषेच्या जवळ आपण जर बघितलं तर एक संधी होती. आउटरेट बॉल नव्हता बाउंड्री लाईनच्या बाहेर परंतु तिकडे योगेश पवार यांनी झेलही पकडला
परंतु पाय त्यांचा जो आहे तो सीमारेषेच्या लगत आपल्याला पाहायला मिळाला, जो स्पर्श होताना. पुढे टाकलेला बॉल, चांगला स्ट्रोक खेळलाय, फिल्डर लॉंगऑन वरून येत आहेत. यावेळी चांगले क्षेत्ररक्षण योगेश पवार यांचं. आणि तोपर्यंत जर बघितलं तर धावा 2 पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावसंख्या 4 ओव्हर नंतर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा 56, 2 खेळाडू बाद. 56 धावा 2 बाद असताना 4 ओव्हरचा खेळ संपलेला, अजूनही 12 बॉल येणं बाकी आहेत. वेळ देखील महत्वाची ठरणार. राहुल शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत, बॉलिंग करण्याकरिता आलेले आहेत. तर स्ट्रायकर एंडकडे आपण पाहू शकता. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल. काल प्रवीण नायकवाड यांची एक रील इंस्टाग्राम पेजवरून tenniscricket.in च्या व्हायरल झाली आणि आज 1 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज तिला प्राप्त झालेले आहेत. 12 तासामध्येच 12 तासांच्या आतच असं म्हणायला हरकत नाही. आणि 12 तासांच्या आतच 1 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज त्या रीलला मिळालेत. प्रवीण नायकवाड ज्यांनी काल बॅटिंग केली होती. यावेळेस साहिलचा एक चांगला स्ट्रोक, बॉल सरळ बाउंड्री लाईन पार, एक शानदार दमदार सदाबहार षटकार. फुलर लेंथवर मनगडाचा वापर केला होता. म्हणतो ना आपण की कलाइयों का काफी अच्छा इस्तेमाल. आणि त्याच पद्धतीने इकडे म्हणावं लागेल मनगडाचा खूप चांगला वापर. मनगडाची ताकद, घे भरारी झोकात आणि त्यावर असलेला विश्वास तो इथे साहिल दाखवतात. राहुल शिंदे यांचं स्वागत या षटकाराने करण्यात आले आणि या षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे गेलं. परत एकदा ओव्हर द मिड विकेट. वा साहिल वा, अजून एक तगडा ताकदवान प्रहार. बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. जहा संकट बडे वहा साहिल खडे. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं. 2 विकेट गेल्या लागोपाठ, परंतु त्यानंतर जर बघितलं तर साहिल आले आणि आल्याबरोबर रिव्हर्स षटकार जो खेळला ना, तिथे थोडंसं मनोबल वाढलं असेल. आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना तो पाहायला मिळाला. आमच्या लहान मुलांचं देखील कौतुक करावं लागेल, ज्यांनी आता बॉल आतमध्ये टाकलाय. त्या लहान मुलाचं सुद्धा आम्ही कौतुक करू या ठिकाणी. आज दुपारी त्यांना आम्ही टी शर्ट देणार आहोत. वाह, परत एकदा शॉट आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत साहिलसाठी. आणि 3 लागोपाठचे षटकार राहुल शिंदेच्या विरुद्ध. जो शौक रखते हैं उडने का, वो खौफ नहीं रखते गिरने का. जिकत नाही जबर तवर झुंजत राहायचं. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये साहिल इथे सांगतायत. चांगली बॅटिंग पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. अकूट टप्प्याचा बॉल, टप्पा पडला, बाहेर वळाला आणि बॅट टाकली एक्स्ट्रा कव्हरला. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. ताकदीचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई सफर करताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 6 धावा तिकडे प्राप्त केल्या जात आहेत. राहुल शिंदे यांना कानमंत्र दिले जात आहेत. 3 चेंडूंवर 3 षटकार आलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 74 आकड्यावर. हमको हर दौर की गर्दिश ने सलामी दी है. हम वो पत्थर है जो हर दौर में भारी निकले हैं. तेच साहिल इकडे सांगतायत, परंतु राहुल शिंदे पुनरागमन करावं लागेल. फुल टॉस, खराब चेंडू होता, खाली क्षेत्र निवडलं आणि मित्रांनो लागोपाठचा मला वाटतं 4था षटकार आहे का ते तपासलं जातंय. परंतु ऑनफिल्ड डिसिजन चौकार आहे. बघूयात आता तिसऱ्या पंचाची मदत. मला वाटतं वेस्ट हाईट साठी सुद्धा या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली. फलंदाजी करणाऱ्या संघाकडून DRSचा वापर. बिमर आहे का ते पाहिलं जाईल. फेअर डिलिव्हरी
फेअर डिलिव्हरी आणि चौकार. धावसंख्या 78. थोडासा खराब बॉल पाहायला मिळाला होता राहुल शिंदे यांचा. पाहूया 2 चेंडूंमध्ये ते कशा पद्धतीने पुढारागमन करतायत. हो हेलिकॉप्टर लँड होतोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. नाथ करती काय यावंच लागतंय आणि तेच आज साहिल या ठिकाणी दाखवत आहेत. आयडॉल म्हणून आज त्यांना संधी मिळाली. मनसरचे हे सुपरस्टार, मनसरचे हे युवा खेळाडू आज संगमनेरचं मैदान गाजवत आहेत. जबरदस्त बॅटिंग साहिलच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळते. अगोदरचा काय हेलिकॉप्टर खेळला होता. बॉल सरळ लाईन झाला अमोल डुबेच्या डोक्यावरनं. षटकाराने धावसंख्या पुढे गेली. 84 धावा 5 बॉल मध्ये 28 खर्च केल्यात राहुल शिंदे यांनी. शेवटचा बॉल. ओ हो यावेळेस प्रयत्न तर खूप चांगला करण्यात आला होता. योगेश पवार यांचं चांगले यष्टीरक्षण. शेवटचा चेंडू मात्र इथे डॉट. परंतु साहिलचं कौतुक या वरसाठी. 5 ओव्हर संपतायत. धावफलकावर धावसंख्या झाली आहे 84. 2 खेळाडू बाद आहेत. 5 ओव्हर नंतर 84 धावा. अश्विन कोल्हे शेवटचा षटक. फुलर लेंथ वरचा बॉल खेळला मिड विकेटला. फिल्डर येत आहेत मिड विकेट वरून. योगेश पवार. एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. पण वाऱ्याचा प्रभाव तुम्ही जर बघितला तर उजव्या हाताच्या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी निश्चितच पोषक आता हे मैदान आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की जिकडे वारा तिकडे मारा. आणि त्या पद्धतीने तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॅटिंग करावी लागते. धावफलकावर 85 धावा आहेत. 2 खेळाडू बाद झालेले आहेत. अंतिम षटक ते टाकण्यासाठी अश्विन कोल्हे आलेत बॉलिंगला. वा साहिल वा. कडक बेधडक आणि बॉल मात्र सरळ बॉर्डर लाईनची धडक घेतोय. एक्स्ट्रा कव्हरला एक ताकदवान फटका. साहिल कदम जिसकी बाहों में दम उसका नाम साहिल कदम. आणि 19 वर्षाचा खेळाडू आहे. परंतु आज संगमनेर गाजवतोय. जबरदस्त बॅटिंग. लाजवाब फटके. या अगोदरचा फटका देखील आपण बघितला तर ताकदीचा वापर केला होता. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार आलाय आणि धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली आहे. एकूण धावा फलक आपल्याला पाहायला मिळेल 89. शॉर्ट बॉलचा वापर परत एकदा. स्वर्गीय अजितदादा पवार पॅव्हिलियन मध्ये बॉल आणि साहिल कदमने या बॉलला देखील सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. डावखुर आता हाताच्या फलंदाजांसाठी जरी वारं असलं परंतु मी तिकडे फटके खेळू शकतो आणि तेच इकडे साहिल कदम दाखवत आहेत. अजून एक शानदार स्ट्रोक. षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. ओहो मित्रांनो जोरदार टाळ्या साहिल कदम साठी झाल्या पाहिजेत. या स्पर्धेतलं सर्वात वेगवान अर्धशतक. 11 चेंडूंमध्ये 51 धावा. तेरी सोच पर मैं चल नहीं सकता, तेवर मैं अपने बदल नहीं सकता. अरे मोम का पुतला समझ रखा है क्या? मैं वो लोहा हूं जो किसी भी लो से पिघल नहीं सकता. आणि आज साहिल कदम ते दाखवतायत काय बॅटिंग केली आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय
आणि आता येणाऱ्या काळात संगमनेर मध्ये साहिल कदम या नावाची चर्चा होतच राहील. युवराज सिंगचा सुद्धा रेकॉर्ड तोडलेला आहे. 11 बॉल मध्ये 51. जबरदस्त बॅटिंग आणि संघाचा धावफलक 101. 101 रन्स. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा चेंडू खराब आहे. निश्चितच आपण बघितलं तर एक धाव देखील पूर्ण केली आहे. नो +1. खेळपट्टीच्या बाहेर चेंडूचा टप्पा. फ्री हिटची संधी आता राजू पाटे यांना. चांगली बॅटिंग केली. हा साहिल कदम चर्चेत आलेले आहेत आणि निश्चितच फटके खूप चांगले बघायला मिळाले. म्हणजे मेरिटवर खेळले, जिकाडचा बॉल तिकडे खेळले आणि गुणवत्तेवर फलंदाजी करत असताना साहिल कदम पाहायला मिळाले. या स्पर्धेत अनेक अर्धशतकं झाली असतील, परंतु हे अर्धशतक काहीतरी वेगळंच. कारण बरंचसं वेगवान अर्धशतक. 11 चेंडूंमध्ये अर्धशतक या ठिकाणी बनवण्यामध्ये ते यशस्वी राहिले आणि राजू पाटे देखील चांगली बॅटिंग करतात. सलामीला आले होते. 35 धावा राजू पाटेने देखील बनवलेल्या आहेत, तेही नाबाद आहेत. या मैदानावर सातत्याने राजू पाटे यांचा खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळालेला. बॉल हवेत आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या दिशेने खुश करेल. चेंडू करतोय पलायन. फलंदाजाला मिळतील 4 रन. SMBTचा जो अमृत वाहिनीचा जो बॅनर आहे तिकडेच बॉल चाललाय आणि तिथे मिळत आहेत 4 धावा. चौकार. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या देखील मित्रांनो पुढे जात असताना पहा SMBT बँक अमृत वाहिनी बँकचा जो बॅनर आहे तिथेचा बॉल जाऊन धडकला. 107 धावा. शेवटचा बॉल. शेवटच्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हर मध्ये आक्रमण, परंतु फिल्डर मनोज नाना बॉलच्या खाली. त्या ठिकाणी झेल पकडला जातोय, परंतु 107 बनवल्यात. 108चं टार्गेट. ज्यांना ज्यांना साहिल कदमची बॅटिंग आवडली असेल त्यांनी साहिल कदम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. लाजवाब इनिंग आणि 107 बनवल्यात आणि 108चं टार्गेट आहे. 12 बॉल मध्ये 52 धावा या ठिकाणी साहिल कदमने बनवलेले आहेत आणि किरण खोळे सरांकडून सुद्धा 500 रुपये साहिल कदमला. प्रतिस्पर्धी संघाचे संघमालक किरण खोळे सर यांना त्याची बॅटिंग एवढी आवडली की त्यांनी सुद्धा 500 रुपयांची पारितोषिक या ठिकाणी त्याच्यासाठी दिलेलं आहे. किरण खोळे सरांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. क्रिकेटला महत्त्व दिलं गेलं पाहिजे आणि आज क्रिकेट आपण जर बघितलं ना तर भावनांचा खेळ क्रिकेट आहे आणि या क्रिकेटच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर अनेक खेळाडू आपल्याला मिळत असतात. प्रतिस्पर्धी तो खेळाडू जरी असला परंतु खेळाडू चांगला आहे आणि त्याचा खेळ खूप चांगला पाहायला मिळाला. त्यामुळे 500 रुपयांचं पारितोषिक किरण खोळे सरांनी या ठिकाणी जाहीर केलं. बनवायच्यात 108 या मॅचला जिंकण्याकरिता आणि पाहूयात आता या 108 धाब्यांचं टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केले जाणार. 36 चेंडूंमध्ये 108 कशा पद्धतीने बनवल्या जातील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूयात बदल आणि यानंतर आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर 108चं टार्गेट आहे. तर 108 धाव्यांचं एक मोठं टार्गेट आहे आणि या 108 धाव्यांचा पाठलाग होईल की 8 धावा 108 धावा रोखल्या जातील ती येणारी वेळ निश्चितच आपल्याला सांगून जाणार आहे.
आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. योगेश कानवडे आणि योगेश पवार हे सलामीचे दोन फलंदाज. आणि या 108 बनवत असताना आता सुरुवात कशी होते त्यावर सर्व गोष्टी अवलंबून राहणार आहेत. बाबा चांगली सुरुवात तर इकडे करावी लागणार आहे. तर त्यासाठी ही सलामीची जोडी आली आहे. प्रोटीनचा फायदा झाला आज. तुषार भाऊ गोडगे, प्रोटीनचा आज फायदा झालाय. निश्चितच आपण बघितलं असेल तर साहिलने काय जबरदस्त बॅटिंग केली आज. पहिल्या डावामध्ये अर्धशतक झळकावलं आणि संघ 107 वर जाऊन पोहोचला. आणि आता 108 धावांचं टार्गेट या मॅचला जिंकण्याकरिता. षटक क्रमांक पाहूयात आता. पहिलं टाकण्यासाठी कोणाच्या हातामध्ये ही धुरा दिली जाते ते देखील बरंचसं निर्णायक ठरणार आहे. आणि कॉलबॅकमध्ये आल्यानंतर फक्त मॅच जिंकणं महत्त्वाचं नसतं, तर कॉलबॅकमध्ये आल्यानंतर नेट रन रेटचा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागतो. आणि कॉलबॅकमध्ये फक्त मॅच जिंकून चालत नाही. कॉलबॅकमध्ये तुम्हाला नेट रन रेट देखील अबाधित ठेवावं लागतं, चांगलं ठेवावं लागतं. आणि आता एक 108चं टार्गेट आहे. आणि या 108 धावा पाहूयात कशा पद्धतीने बनवल्या जाणार आहेत. बॉलिंग करण्याकरिता जर पाहिलं तर राहुल शेळके यांच्या हातामध्ये पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं अगदी काही क्षणात आता सुरू होणार आहे. वेळ देखील आपल्यासाठी महत्वाची आहे. 12:59 आणि या डावाला आता सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. जावेत धावेंच्या पाठलागाला सुरुवात. पहिलाच बॉल चाललाय फाईन लेग मध्ये. थोडीशी दिशा खराब आणि त्याचा फायदा योगेश कानवडे घेत आहेत. बॉल सीमारेषेच्या पार येतोय चौकार. चौकारी डाळलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकाला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज आपल्याला सज्ज होत असताना राहुल पाहायला मिळतील. तर स्ट्रायकर एहीनकडे फलंदाज योगेश कानवडे. मिड विकेटमध्ये बॉल खेळला आहे. फिल्डर येत आहेत साहिल कदम. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल धावफलकामध्ये. बारा वाजून 59 आणि 40 सेकंद. पहिला बॉल पडला. चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने. राहुल शेळके या गोलंदाजाकडे प्रतिभा आहे. आणि राहुल शेळके आपण जर बघितलं तर कित्येक काळ टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करत आलेले आहेत. विकी स्पोर्ट्स आळे या संघामध्ये देखील कित्येक काळ प्रतिनिधित्व त्यांना करताना आपण पाहिलं. संगमनेरच्या स्थानिक संघामध्ये असू द्या किंवा मग बोटा आपल्या एका वेगच्या संघामध्ये असू द्या, चांगले क्रिकेट सातत्याने खेळत आलेत. आयडॉलच्या भूमिकेमध्ये देखील अनेक स्पर्धा खेळलेल्या आहेत. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आणि 100 पद्धतीने धाव फलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या आपल्याला जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल ती 6 या आकड्यावर. टार्गेट मोठे हे विसरून चालणार नाही. 108 बनवायच्या तुम्हाला. मिड विकेट मध्ये चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळतोय. फ्रंट फुट वरून खेळलेत आणि बॉलच्या लाईन पर्यंत गेले आणि तिथून या बॉलला उचललं. पिकअप शॉट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. 6 धावा. पहिला षटकार आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली या 12 या आकड्यावर. बॉलिंग करण्यासाठी राहुल तयार होत आहेत.
यावेळेस चांगला बॉल ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर ठेवला आणि थोडासा वेग दिला. स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा माणूस होता. फॉलिंग स्वीप करायचा आहे, यशस्वी झालेले नाहीत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर 12. पहिल्या ओव्हर नंतर 12 धावा. तर आपण कंपॅरिझन बघितलं तर ज्यावेळेस फलंदाजी करत होती आरजी क्लब संगमनेर टीम, त्यांच्या देखील 1 ओव्हर नंतर 12च होत्या आणि आता धावेंचा पाठलाग सुरू झाला. त्यानंतर 1 ओव्हरमध्ये 12च आहेत फलंदाजी करणाऱ्या कोल्हेवाडी संघाच्या. परंतु आता पाहावं लागेल कोण कोणाचे 12 वाजवणार मैदानामध्ये. बॉलिंगसाठी बॉलर निलेश शिंगवले यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2ला तर सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज योगेश पवार. बॉल उडवलाय खरा, परंतु फटका मिस टाइम. साहिल कदम तिकडे चुकरणार नाहीत. पकडला जातोय झेल. योगेश पवार यांचा संपतोय खेळ. आली विकेट. खेळाडू बाद. आल्याबरोबर एक शानदार चौकार अमोल दुबे यांच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी अमोल दुबे आले आणि आल्याबरोबर एक चौकार ठोकतायत. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावर जर नजर टाकली तर 16 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. बॉलिंगसाठी निलेश शिंगवले. परत एकदा वा भाई वा, अजून एक शानदार स्ट्रोक. अमोल दुबे यांचा तडाखा. बॉल मात्र बॉर्डर लाईनच्या बाहेर. बॉलला घडवली हवाई सफर आणि अमोल दुबे इथे ठोकतायत षटकार. अमोल दुबे यांनी जर मॅच जिंकून दिली तर संघमालक किरण खुळेसर यांच्या वतीने 3100 रुपयांचं पारितोषिक, अर्थात 3100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. 22 धावा धावफलकावर अमोल दुबे देखील कमी नाहीयेत. 108 जरी बनवायचे असल्या परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशक्य काही नाहीये. मोठा फटका खेळायचा आहे. बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या खाली आणि तिकडे चूक केली आहे. झेल निसटलाय. झेल कुडाचा निसटलाय. अमोल दुबे यांचा निसटलाय आणि हा सामना सुटलाय की मॅच सुटली आहे. कॅच सुटलाय की मॅच सुटली आहे. असा सामना होता. आम्ही 1 वर्ष पाहिलं. 18 बॉल 64 ची गरज होती कॉलबॅक मध्येच. पप्पू सोनीजी यांचा झेल सुटला होता. रवी हासे होते तिकडे ज्यांच्याकडून झेल सुटला होता आणि त्यानंतर मग काय घडलं होतं तुम्हाला माहिती आहे. 1-24 समोर समोरच्या दिशेने आक्रमण. राहुल शेळके प्रयत्न तर करतायत परंतु प्रयत्न कमी पडतायत. बॉल सीमारेषेच्या पार. अजून एक तडाखा अमोल दुबे यांच्या बॅटमधून. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा.
तर संदीप भालके सर आपल्याला सिद्धार्थ भैया थोरात आमंत्रित करतायत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण यायचं. तर धावफलकावर आपण जाऊया. 2 ओव्हर इकडे पूर्ण झालेले आहेत आणि 2 ओव्हर नंतर धावत संख्या जाऊन पोहोचते 28 वर. एक खेळाडू आतापर्यंत बादून परतलेला आहे. 2 ओव्हर नंतर एक बाद 28. तर 2 ओव्हर 28 झालेले आहेत. 108चं टार्गेट आहे आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 24 बॉलमध्ये 80 धाव्यांची गरज. प्रयत्न करावे लागणार आहेत, लढावं लागणार आहे. प्रत्येक खेळाडूला इथे जिद्दीने खेळावं लागेल, संघर्ष करणं गरजेचं आहे. आणि म्हणतात ना की संघर्ष करण्यासाठी ताकद नाही तर जिद्द लागते आणि ती जिद्द आज प्रत्येक खेळाडूला दाखवून द्यावी लागणार आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित हा टेनिस बॉल क्रिकेटचा रंगारंग सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हर संपलेले आहेत, 28 धावा बनवलेल्या आहेत. तिसऱ्या ओव्हरला तर सुरुवात होईल आणि तिसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत राहुल शेळके. राहुल शेळके यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. स्ट्रायकर एंडकडे जर बघितलं तर योगेश कानवडे स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळतात. लोवर फुल टॉस, त्याला मिड विकेट मध्ये दिशा दिली आहे. फिल्डर येत आहेत साहिल तिथे बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल मात्र पूर्ण करण्यात येते आहे. एकच्या मदतीने धावत संख्या देखील पुढे. धावफलकामध्ये होणारा बदल 29 रन्स 29 धावा आपल्याला धावफलकावर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट सातत्याने क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आज जर तुम्ही बघितलं तर ही क्रिकेटची स्पर्धा सर्वांचं लक्ष वेधून घेते. आज जर तुम्ही बघितलं तर ही क्रिकेटची स्पर्धा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आणि प्रत्येकाला उत्कंठ असते या क्रिकेटच्या स्पर्धेची. फेब्रुवारी महिना आला, साहेबांचा वाढदिवस आला की मग या क्रिकेटच्या स्पर्धेची एकतर सुरुवात होते किंवा मग त्या दिवशी शेवट केला जातो. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये क्रिकेटची स्पर्धा प्रत्येक वर्षी आपल्या सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळत असते. लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे आदर्श नेते बाळासाहेबजी थोरात साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. बॅटची एज राजू पाटे बॉलला अडवत आहेत, धाव मिळणार नाहीये. हा चेंडू मात्र निर्धावित असताना धावा फलकावर धावा 30, 30 रन ऑन बोर्ड. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. आघात झाला तर प्रतिघात करावा लागेल. समोर उडवलाय, फिल्डर जज करतायत परंतु बॉल त्यांच्या डोक्यावरनं सरळ सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होतोय. चेंडूला घडवली आहे हवाई सफर, आलाय सिक्सर. अपने परों को खोल क्या आसमान देखता है, ये जहां है यारो ये सिर्फ उडान देखता है. आणि आज तेच योगेश कानवडे यांनी दाखवल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मागच्या सामन्यामध्ये लवकर बाद झाले होते परंतु या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग ते करताना दिसत आहेत. अमोल डुबे यांना साथ द्यावी लागेल कारण फुल टॉस या बॉलला देखील स्क्वेअर लेग मध्ये फेकून दिलंय. फॉलिंग स्वीपचा एक देखील स्ट्रोक, बॉल मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अजून एक षटकार, योगेश कानवडे बॉलला पाठवत आहेत सीमारेषेच्या पलीकडे. 2 लागोपाठचे षटकार आलेत, समीकरण बदलतंय. शेवटचे बॉल 19 बाकी आहेत आणि 66 धाव्यांची गरज. 19 चेंडू आणि 66 धावा, मॅच संपलेली नाही. बॉल हवेत आहे, फटका इथे फसतोय. फिल्डर जज करतायत आणि 2 क्षेत्ररक्षकांनी मात्र फक्त बॉलकडे पाहण्याचा निर्णय घेतला. कॉलिंगचा अभाव, 2 क्षेत्ररक्षकांमध्ये बॉल पडला. पहिले आप आणि म्हणतात ना पहिले आप में लखनऊ के नवाब की ट्रेन छूट गई थी, या क्या छुटा है. आणि धावफलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हर संपतायत. 3 ओव्हर नंतर धावा 43. कंपॅरिझन पहा, ज्यावेळेस आरजी क्लब संगमनेर बॅटिंग करत होते 3 ओव्हर नंतर त्यांच्याही 40 होत्या. त्यांनी एक फलंदाज गमावला होता आणि धावेंचा पाठलाग करत असताना कोल्हेवाडी त्यांच्या पुढे आहे, त्यांनी 43 बनवल्या. एक फलंदाज यांचाही बाद आहे
आणि शेवटच्या काही ओव्हरमध्ये साहिलने चांगली बॅटिंग केली होती. तिथे मात्र धावा आल्या होत्या आणि कुणाला तरी साहिल बनावं लागेल या डावामध्ये. जर या 108 धाव्यांचा तुम्हाला बाटला करायचा, 18 बॉल बाकी आहेत, 65 धाव्यांची अजून आवश्यक. यावेळीचा चेंडू निषिद्ध जाऊ दिलाय. रिव्ह्यूची मागणी देखील होते. DRS चा वापर करण्यात आला बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. निलेश शिंगवले बॉलिंग करण्याकरिता आले. इट्स अ फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू होता. पहिला चेंडू मात्र इकडे निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंगसाठी बॉलर तयार होत आहेत. पुढे टाकलाय, लेंथ बॉलचा वापर केलाय, समोर खेळलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये. फिल्डर लॉंगॉनवरून राहुल शेळके आले, तोपर्यंत एक सिंगल पुरवठा करण्यात आली. हे षटक निर्णायक राहील, कारण या षटकामध्ये जर जास्त धावा खर्च झाला तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने मॅच राहील. या ओव्हरमध्ये जर कुठेतरी धावा थोड्याशा जर रोखण्यात यशस्वी झाले तर थोडासा दबाव वाढेल बॅटिंग टीमवर. परंतु स्ट्रायकर एंडकडे आलेत अमोल दुबे. राहुरीमध्ये आम्ही पाहिलं होतं डॉक्टर APJ अब्दुल कलाम चषकामध्ये काय कमबॅक केलं होतं अमोल दुबे यांनी. फुलर लेंथवर ओव्हर द कव्हर, लाजवाब स्ट्रोक, क्षेत्ररक्षकाला संधी नाही. बॉल मात्र सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन पार करतोय. फटका खेळलाय खास, रिझल्ट आलाय झकास, चौकार. अमोल दुबेने मॅच जिंकून दिली तर किरण खुळे सरांच्या वतीने 3100 रुपयांचं पारितोषिक, 3100 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. बिड विकेट, बॉल सीमारेषेच्या पार. अमोल दुबेला जर तुम्ही असे चेंडू टाकत राहिले तर मग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरून आणावे लागतील. यावेळेस देखील खूप दूरवर फेकून दिला हा बॉल. षटकार, 6 धावा. खूप चांगला स्ट्रोक रडार मध्ये मिळाला. आमच्या लहान लहान मुलांचंही कौतुक करावं लागेल. बॉल बाहेर गेला की लगेच आतमध्ये टाकतात. आणि अमोल दुबे यांनी देखील हा बॉल खूप लांबवर फेकून दिला. टायमिंग प्रॉपर होतं, ताकदीचा वापर केला होता आणि चेंडूने हवाई सफर केली. मॅच संपलेली नाही अजून. मॅचचं समीकरण जर बघितलं तर आता 14 बॉल बाकी राहिलेले आहेत आणि येणाऱ्या 14 बॉलमध्ये 54 धावांची आवश्यकता आहे. 54 झाल्यात, अजून 54 पाहिजेत. क्लीन बोल्ड, निलेश शिंगवलेचा पलटवार. जैसे को तैसा मिला तो बड़ा मजा आया. ईट का जवाब पत्थर से और बल्ले का जवाब गेंद से. तेच इकडे निलेश शिंगवले दाखवतात. विकेट मिळवतात. अमोल दुबे यांना पाठवलंय माघारी. बिग विकेट गॉन, अमोल दुबे बाद. तर अमोल दुबे बाद झाले, आयकॉन बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नाशिक सिडको मोरवाडी परिसरातील मनोज नाना बॅटिंगसाठी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. MJ स्पोर्टचे सर्वे सर्वा. आणि विशेष म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील क्रीडा रसिकांनी ज्या खेळाडूवर प्रचंड प्रेम केलेलं आहे तेच मनोज नाना आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर लीग म्हणून ओळख असलेले मनोज साहेब भावे. आता इथे स्वतःला सिद्ध करण्याची आवश्यकता, कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. 13 बॉल बाकी राहिलेले आहेत आणि जिंकण्यासाठी 54ची गरज आहे. आल्याबरोबर मोठा फटका खेळण्याचा इरादा बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे आणि 1च्या मदतीने धावफलक पुढे. शेवटचे 12 बॉल आणि या मॅचला जिंकण्याकरिता 53 धावांची आवश्यकता. 12 बॉल बाकी आहेत आणि पाहिजेत 53 धावा. 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त 9 आणि कमीत कमी 8 षटकार तुम्हाला खेळावे लागणार आहेत. निश्चितच 12 चेंडूंमध्ये अजून 53 धावांची आवश्यकता असणार आहे.
55 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. कंपॅरिझन पहा आणि अगदी कट टू कट मॅच सुरू आहे. प्रत्येक ओव्हर नंतर आपण कंपॅरिझन बघतोय. ज्यावेळेस आरजी क्लब संगमनेर बॅटिंग करत होता त्यावेळेस 56 धावा होत्या. 2 खेळाडू त्यांच्याशी बाद होते. आता 4 ओव्हर नंतर 55 धावांचा पाठलाग करत असताना कोल्हेवाडीने बनवल्या आणि त्यांचेही 2 फलंदाज बाद झालेले आहेत. मागच्या ओव्हरमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर मागच्या ओव्हरमध्ये 3 धावा पुढे होते कोल्हेवाडी, आता 1 धाव मागे आहेत. म्हणजे आरजी क्लब संगमनेरने शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 51 जवळपास 50 धावा बनवल्या होत्या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. पहिला चेंडू चांगला आहे. बॉलिंगसाठी जर पाहिले तर बॉलर आलेत पप्पू काटे अर्थात विजय काटे. बॉलिंगसाठी आपल्याला बघायला मिळतात. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. समीकरण बदलत चाललंय. 11 बॉल बाकी आहेत. अकूट टप्प्याचा बॉल यशस्वी झालेले नाहीयेत. हा चेंडू देखील आपण बघू शकतो. एक सिंगल मिळते, माफ करा. एकदा विकेट परिपूर्ण केली जाणार. समीकरण बदलते. 10 बॉल आता शिल्लक आहेत आणि 52 धावांची गरज. शेवटचे 10 चेंडू आणि 52 धावा लढावं लागेल. प्रयत्न करावे लागतील. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका अपेक्षित आहे. आता प्रत्येक चेंडूवर मोठा फटका आला तर आणि तरच मग विजयापर्यंत निश्चितच जाऊ शकतात फलंदाजी करणारे खेळाडू. आणि आता या मॅच मध्ये तुम्ही जर बघितलं ना तर फलंदाजी करणारी कोल्हेवाडी टीम जर जिंकली तर निश्चितच ते जाणार आहेत सुपर 8 ला. परंतु ते पराभूत झाले तर अजून एक मॅच. चांगला स्ट्रोक फिल्डर आहेत लॉंगऑन मध्ये. 1 धाव मात्र तिकडे परिपूर्ण केली जाणार आणि निश्चितच 1च्या मदतीने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या आपण बघू शकता 57 धावा धावफलकावर. 9 बॉल बाकी आहेत. 51 धावांची गरज. मी अगोदर उल्लेख केला होता फक्त मॅच जिंकून चालत नाही. कॉलबॅक मध्ये नेट रन रेटचा देखील तुम्हाला विचार करावा लागतो. तुम्ही किती धावांनी जिंकताय, तुम्ही किती विकेटनी जिंकताय ते महत्वाचं असतं. चांगला बॉल इथे देखील निर्धाव. विजय काटे पप्पू काटे देखील कमालीची गोलंदाजी करतायत आणि आता आरजी क्लब संगमनेरच्या डगआउट मध्ये आनंदोत्सव साजरा केला जातो. तुषार गोडके आणि त्यांचे सर्व सहकारी तिकडे आनंद साजरा करतायत. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग मध्ये बॉलला खेळलेला फिल्डर येत आहेत. तोपर्यंत एक सिंगल आरामात पूर्ण केली जाते आहे. निमगाव जाळी संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी आपण लगेच यायचं. निमगाव जाळी संघाचे संघनायक. 7 बॉल आणि पाहिजेत 50 धावा. 7 बॉल मध्ये 50 ची गरज. प्रथमतः बॅटिंग करत असताना 107 बनवल्या. 108चं टार्गेट ठेवलं. साहिल कदमचं ते अर्धशतक ते नेहमी लक्षात राहणार. यावेळेस स्क्वेअर लेग मध्ये बॉल फेकून दिला योगेश कानवडे यांनी. षटकार आलाय. 6 धावा. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 44 धाव्यांची गरज. यातून जो संघ जिंकणार, जर बॅटिंग करणारी जिंकली तर ती जाणार आहे सुपर 8 ला. फिल्डिंग वाले जिंकले तर त्यांची मॅच लगेचच निमगाव जाळी सोबत होईल. यावेळेस समोर उडवलाय बॉल. मनोज नानाचा तडाखा. यावेळेस मात्र षटकार येताना पाहायला मिळतोय. सिक्सर. पाच बॉल बाकी आहेत आणि या 5 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्याकरिता आवश्यकता 38 धाव्यांची. 5 चेंडू शिल्लक राहिलेत. 38 धाव्यांची अजून गरज. पाहूयात आता कशा पद्धतीने मॅच पुढे जाणार आहे. बॉलिंग करण्याकरिता जर पाहिलं तर बॉलर अविनाश तयार होत आहेत. फुल टॉस. बॉल हवेत आहे. फटका मिसटाइम आहे का ते मात्र इकडे आपण बघूयात. यस, थोडासा मिसटाइम आहे. राहुल शेळके येत आहेत बॉलच्या खाली. पकडतायत झेल आणि मनोज जाय भावे यांचा संपतोय खेळ. मनोज नाना आउट. बॅक टू द डग आउट.
गौरव शिंदे बॅटिंग करण्याकरिता येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आज देखील 8 मॅच होत आहेत का ही शंका आता सर्वांच्या समोर आहे. निश्चितच 90% तर तसंच दिसतंय चित्र. समोर खेळलाय बॉल, फिल्डर बॉलच्या खाली आणि अजून एका विकेटचं पतन. अविनाश मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 2 लागोपाठच्या विकेट मिळवत आहेत. मागच्या सामन्याचे हिरो गौरव शिंदे या सामन्यात मात्र 0 ठरतायत. पहिल्याच बॉलवर तंबूच्या आसफ्याला ते परत. नवीन फलंदाज किरण खुळेसर बॅटिंगसाठी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. तीन बॉल बाकी आहेत आणि पाहिजे तर 30. चांगला बॉल होता तिकडे. जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो धाव मात्र इथे मिळणार नाही. प्रयत्न चांगला केला होता. बॉल थोडासा पुढे पडलाय. 2 बॉल मध्ये पाहिजे तर 30. वाह, सुंदर, अप्रतिम, चांगला फटका. अगदी आमच्या समालोचन कक्षाकडे बॉलला पाठवलंय. 4 धावा इकडे प्राप्त केल्या जातात. चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावा 74. 1 बॉल 34 ची गरज. 1 चेंडू आणि 34. चांगला बॉल. परत एकदा तसाच प्रयत्न करण्यात आला होता. एक सिंगल तिकडे पूर्ण करण्यात येणार आहे आणि लेगबाईसची 1 धाव मिळते. सामना संपलाय आणि सामना जिंकलाय RG क्लब संगमनेर. तुषारजी गोडके टीम या ठिकाणी मनापासून अभिनंदन. एक मोठा विजय. 33 धावेंनी हा सामना जिंकलाय. हे महत्वाचं आहे कारण कॉलबॅक मध्ये तुम्ही किती विकेट आणि किती धावेंनी जिंकताय ते देखील बरंचसं निर्णायक ठरतं. टॉस करूयात आपण. RG क्लब संगमनेरचे कॅप्टन लगेच या टॉस साठी. RG क्लब संगमनेर टॉस करण्यासाठी राहुल शेळके. चला आपण समीर जोंधळे आपण टॉस करण्यासाठी या. चला समीर जोंधळे आपण टॉस साठी या. राहुल शेळके चला टॉस करण्याकरिता. लगेचच कॉलबॅकची ही 3री मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि यानंतर करूयात आवाजात बदल. यानंतर आपल्या सोबत जोडले जात आहेत सन्माननीय भालके सर, आदरणीय संदीपजी भालके सर.